अमेरिका इराण युद्धाची रोज नवीन बातमी येते आणि जगभरातील आर्थिक क्षेत्रावर परिणाम होत आहेत. युद्धबंदी जाहीर झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजारात उत्साह आला होता. पण 2 दिवसांपूर्वी पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यात हल्ले प्रतिहल्ले झाले आणि शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडला. पण आज दिवसभरात सेन्सेक्स 827 अंकांनी वाढून 77,569 वर आला. तर निफ्टी 244 अंकांनी वधारला आणि 24,206 वर आला. परिणामी 6.28 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या वेगळ्या भूमिकेमुळे भारतासह जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. शेअर बाजारासह क्रूड ऑइल आणि सोन्या चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम होतोय. गेल्या 2 दिवसात शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर गुरुवारी शेअर बाजार काहीसा सावरला आणि आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा उसळी घेतली. सेन्सेक्स 827 अंकांनी वाढून 77,569 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 244 अंकांनी वाढून 24,206 अंकांवर गेला. बँक आणि रियालिटी क्षेत्रात आज चांगलीच वाढ झाली. मिड कॅप 1.40% आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.55% वाढला. परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.28 लाख कोटी रुपयांची भर पडली. HDFC लाईफ, अदानी एंटरप्राइजेस, SBI लाईफ, रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर एअरटेल, नेस्ले, सन फार्मास्युटिकल, डॉक्टर रेड्डीज कंपन्यांचे समभाग उतरले. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये आश्वासक भावना आहे.